मी आज तुम्हाला या देहामध्ये 36 तत्वे असतात आणि त्या 36 तत्वेपैकी मी तुम्हाला आज एक तत्व सांगणार आहे. त्या तत्वाचं नाव आहे अहंकार. काय हो अहंकार? मीपणा म्हणजेच अहंकार. अहो अहंकार फक्त ज्ञानाच्या पाठी लागतो. मी सांगत नाही, माझे माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 82व्या ओवीमध्ये सांगतात, नवला अहंकाराच्या गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाची जोमे कंठी नाना संकटी नाचवी. काय म्हणतात ज्ञानोबराय? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याच पाठीमागे काय लागतो? अहंकार. आणि हा अहंकार देवाला तीळ मात्र सुद्धा जमत नाही. जो हा अहंकार आहे देवाला तीळ मात्र जमत नाही. त्याचा एका जसा मेरू पर्वत आहे त्याच्यासारखा भार देवाला होता प्रमाण आहे. तीळ मात्र जरी होय अहंकार मेरू पर्वत काय भार देवा. मेरू जो पर्वत भार देवा. तुम्हाला सांगायचं आहे का? अहंकार हा खूप घातक आहे. कारण की हा तुकोबाबाई सुद्धा म्हणतात, ज्याला अहंकार होतो तो वायाला जातो. आणि ह्याच्या विरुद्ध पण 2 प्रमाण आहेत. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, ह्याच्या विरुद्ध अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकोबाबाई काय म्हणतात? हा अहंकार जर तुम्हाला झाला तर तुम्ही वाया गेलात, आणि हा अहंकार जर गेला आपल्यापासून दूर तर काय? तर आपण देवासारखं देव झालो असं म्हणतात, देवाप्रमाणे झालो. आणि हा अहंकार आज ह्या दुनियामध्ये सर्व काही असतात. दुनिया तो जिस सकी है संस्कार से पर और दुनिया जिस सकी है संस्कार से और ये जीती हुई है हारने वाले की. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय मला की ही दुनिया तर ना जिंकली कशानं? संस्कारानं. पण जी काही जिंकली